तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 42 बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक इम्पॉर्टंट माहिती सांगायची आहे मला. आता जे तुम्हाला 41 पासून जे समोरचे पूर्ण सेशन आहेत ते थोडे महत्त्वाचे आहे, तर काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळतील. कारण की या सेशनमध्ये कसं आहे, हिंट नाही आहे तुम्हाला. ज्यावरती तुम्ही क्लिक कराल ना तेच उत्तर ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. असं तुम्हाला सांगणार नाही की ते चुकीचं आहे का काय आहे ते. तर त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघा. तर चला मग यामधून जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही बघून घ्या. आपण डायरेक्ट आता सेल्फ आर्ट लर्निंगवरती जाऊया. तर यामध्ये बघा त्यांनी 5 स्टेप दिलेले आहे आपल्याला, म्हणजेच आपल्याला 5 प्रश्न आहेत. तर आपण नेक्स्ट करूया. यामधून पहिला प्रश्न आहे आपला, तुम्ही तयार टेम्पलेट्स ऑनलाईन व ऑफलाईनसुद्धा सर्च करू शकता. तर बरोबर आहे याचं उत्तर. त्यावरती क्लिक करू, सबमिट. समोरचा प्रश्न बघा आता, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये इमेज ॲड करण्याकरिता दिलेल्या प्रेझेंटेशनमधील कोणता ऑप्शन योग्य राहील. तर त्यांनी इमेज दिलेले आहे बघा. तर यामध्ये आपल्याला इमेज ॲड करण्यासाठी इथं इमेजेस ग्रुप म्हणजेच ऑप्शन नंबर ए यामधून पिक्चर्स सिलेक्ट करावे लागेल. तर ऑप्शन ए हे आपला आन्सर आहे. यावरती क्लिक करा, नंतर सबमिट. नंतरचा प्रश्न आहे बघा, इमेजचा अनावश्यक भाग काढून टाकणे तुम्हाला क्रॉप ऑप्शनमुळे शक्य होते. तर बरोबर आहे. क्रॉपच्या मदतीनं आपण जे आहे ते इमेजमधून जे अनावश्यक भाग आहे ते डिलीट करू शकतो, म्हणजेच काढू शकतो, क्रॉप करू शकतो इमेजला. समोरचा प्रश्न आहे बघा, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आयकॉन्स कसे इन्सर्ट कराल. तर आयकॉन्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप आणि आयकॉन्स म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट यावरती जावे लागेल. सबमिट करूया. समोरचा लास्ट प्रश्न बघा, प्रेझेंटेशन तुम्ही कसे सेव्ह कराल. ते करण्यासाठी फाईल आणि सेव्ह ॲज वरती जावे लागेल आपल्याला. तर पहिलेच आपलं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा, नंतर सबमिट करा. मित्रांनो बघा, आपण सेल्फ आर्ट लर्निंग सेशन नंबर 42ची बघितलेली आहे. त्यानंतर आता आपण बघूया डायरेक्टली नॉलेज चेक. तर तुम्ही ज्यावरती बी क्लिक कराल ते ॲन्सर सबमिट होईल. तर थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या जेणेकरून तुमचे मार्क्स वगैरे कटतील नाही. यामध्ये हलगर्जीपणा करू नका, परफेक्टली ॲन्सर निवडा. तर यामधून पहिला प्रश्न बघा, आपण आठवणी जपण्याकरिता व आपल्या कहाण्या सांगण्याकरिता डायजेस्ट फार महत्त्वाचा असतात. तर यामधून जे मेमरी अल्बम्स आहे ते खूप महत्त्वाचे असतात. मेमरी नसणार तर कहाण्या व आपलं हे राहणार नाही. नंतर बघा, मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑफलाईन व्हर्जनमध्ये टेम्पलेट डाउनलोड व एडिट करण्याकरिता डॅश पर्यायावर क्लिक करा. तर ते म्हणजेच आपल्याला यामधून डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करावे लागेल. तिसरा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वापरून तुम्ही एक फोटो अल्बम क्रिएट करू इच्छिता, पण त्याची तुम्हाला नीटशी माहिती नाही, म्हणून ज्यामध्ये प्रेझेंटेशन करता येईल असा पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्ही निवडा. तर ते म्हणजेच बघा, यामध्ये जे रेडीमेड टेम्पलेट्स असणार त्याची उपयोग करेल आपण, म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन. नंतर आहे फोटो अल्बम दाखवणारा पुढीलपैकी कोणता पर्याय आहे. तर यामध्ये फोटो अल्बम बघा, ते म्हणजेच सेकंड नंबरचं म्हणजे थर्ड नंबरचं ऑप्शन आहे, सॉरी. तर थर्ड नंबरच्या ऑप्शनमध्ये फोटोज दिलेले आहे बघा 2, म्हणजेच ते आपलं फोटो अल्बम आहे. नंतरचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वापरून तुम्ही एक फोटो अल्बम क्रिएट करत आहात, पण तुम्हाला टेम्पलेट्समध्ये वापरलेला डिफॉल्ट फॉन्ट कलर पसंत न पडल्याने तो तुम्ही बदलू इच्छिता, तुम्ही काय कराल. तर आता बघा, यामध्ये आपल्याला जे पण आपलं फॉन्ट कलर असेल ते बदलावे लागेल. तर फॉन्ट कलर बदला, तर या ऑप्शनवरती क्लिक करूया. तर बघा, आपण इथे नॉलेज चेकसुद्धा बघितलेलं आहे मित्रांनो. आता फक्त आपल्याला डू इट युअर सेल्फ आणि जे समोर जे प्रोसेस आहेत ते राहिलेलं आहे. तर डू इट युअर सेल्फ वगैरे आपण बघून घेऊ. जे बी तुम्हाला इथून जे प्रश्न आहेत ते डायरेक्टलीच सबमिट होतील. तर चुकीच्या ऑप्शनवरती क्लिक करू नका. लक्ष देऊन बघा, दिलेले प्रेझेंटेशन तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर बिझनेस कार्ड या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲज याचा वापर करा. तर आपण स्टार्ट एक्झाम केली मित्रांनो. यामध्ये फक्त फाईलवर जायचं आहे. यामधून सेव्ह ॲज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करा आणि फाईल नेम बिझनेस कार्ड असं हे नाव द्या तुम्ही या डेस्कटॉपवरती या फाईलला. ठीक आहे. आता बिझनेस कार्ड जे आहे मी डायरेक्टली इथून सर्च करून कॉपी करून घेतो आणि इथं डायरेक्टली पेस्ट करतो. ठीक आहे. असं तुम्ही केलं तरी चालेल, बट करू नका, टाईप करा. ठीक आहे, सेव्ह करा.
जेणेकरून तुमची टायपिंग स्पीड वाढेल ना मग. ठीक आहे, नंतर सेव्हवरती क्लिक करूया. तर नंतरचा प्रश्न बघा, दिलेले प्रेझेंटेशन PDF म्हणून एक्सपोर्ट करण्याकरिता फाईल टाईप एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS याचा वापर करा. ओपन विंडोजमध्ये तुमच्या आवडीची फाईल नेम एंटर करा आणि पब्लिशला क्लिक करा. आता तुम्ही काहीही इथं नाव टाकू शकता, पण तुम्हाला ही फाईल PDF मध्ये एक्सपोर्ट करायची. तर फाईल टॅबवरती क्लिक केला आपण, यामधून एक्सपोर्ट आणि यामधून क्रिएट PDF/XPS हे नाव दिलेलं आहे मित्रांनो. आता यामध्ये तुम्ही डेस्कटॉपवरती ही फाईल कोणीही नावाने सेव्ह करू शकता. आता सपोज प्रेझेंटेशन 1 आहे, तर हे नाव राहू दे तुम्ही आणि पब्लिश या बटनावरती क्लिक करतो. तर बघा ती जी फाईल आहे PDF मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आता समोरचा प्रश्न आहे, दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर सोशल मीडिया इमेजेस और पोस्ट या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह याचा वापर करा. तर स्टार्ट करूया एक्झामला. यामधून आता आपल्याला परत सेव्ह करावी लागेल या पॉवर पॉईंटला डेस्कटॉपवर. तर तसं करण्यासाठी बघा त्यांनी एक सोशल मीडिया इमेजेस और पोस्ट हा टेक्स्ट आहे या नावाने सेव्ह करायचं आहे. तुम्ही कॉपी करून घेतलेलं आहे ते. फाईलमध्ये जाऊन बघा तर सेव्ह ॲजवर क्लिक करूया. यामधून ब्राउज आणि केल्यानंतर डेस्कटॉपवरती जा आणि हा जो त्यांनी टेक्स्ट सांगलेला आहे तिथं तुम्ही टाईप करून घ्या. टाईप केल्यानंतर इथं सेव्ह या बटनावरती क्लिक करा आणि नंतरच आन्सर जे आहे ते तुमचं सबमिट करा. ओके करूया. बघा यामधून लास्ट सेकंड प्रश्न आहे, ब्लँक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा. तुमच्या डेस्कटॉप प्रेझेंटेशन लेसन्स प्लॅनर असे सेव्ह करण्यासाठी फाईल टाईप याचा वापर करा. आता परत डेस्कटॉपवर प्रेझेंटेशन जे लेसन प्लॅनर आहे त्या नावाने द्यायचं आहे. लेसन प्लॅनर नाव देऊनच तुम्ही डेस्कटॉपवर ही फाईल सेव्ह करू शकता. तर बघा असं करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबमधून इथं स्टार्ट बटनमधून जी बी आपली पॉवर पॉईंट असणार ते ओपन करून घ्या. तुम्ही असं स्क्रोल करून सुद्धा ओपन करू शकता किंवा तुमच्या साईडवर तुम्ही पिन केले असले तरी ओपन करू शकता. यामधून ब्लँक प्रेझेंटेशन घ्या. घेतल्यानंतर इथं फाईल टॅबवरती जा, सेव्ह एज ऑप्शनवरती क्लिक करा, इथं ब्राउज करा आणि ही फाईल डेस्कटॉपवरती लेसन जे बी आपलं प्लॅनर आहे ते नाव देऊन ही फाईल सेव्ह करा. ठीक आहे. आता नंतरच तुमचा ॲन्सर जे आहे ते तुम्ही सबमिट करा. तर बघा आता आपला लास्ट प्रश्न राहिलेला आहे, दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर आर्किटेक्चरल पोर्टफोलिओ नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टाईप सेव्ह एज याचा वापर करा. तर परत स्टार्ट एक्झाम करूया आपण. आता यामध्ये डेस्कटॉपवरती आर्किटेक्चर पोर्टफोलिओ नावाने सेव्ह करायचं आहे. तर परत आता यामध्ये फाईलवरती जा, सेव्ह एजवरती जा, ब्राउजवरती जा, नंतर इथं डेस्कटॉप आणि जे बी त्यांनी नाव सांगलेलं आहे जसं की आर्किटेक्चरल पोर्टफोलिओ तुम्ही इथं टाईप करून घेतो. ठीक आहे, म्हणजेच कॉपी करून मी पेस्ट केलेलं आहे, परंतु तुम्ही टाईप करा नंतरच सेव्ह करा. तर ह्यामध्ये बघा आपला डू इट युअर सेल्फ सॉल्व झालेला आहे. आता आपण समोरची स्टेप म्हणजेच प्रोसेस फोलिओ बघणार आहोत. तर ते सेम प्रोसेस आहे, तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं सुद्धा आहे. तीच प्रोसेस आहे. यामध्ये स्किल सेट बघा, ट्रान्झिशन टॅब ऑफ MS पॉवर पॉईंट. तर स्टार्ट करूया. आता परत 10 मिनटं वेळ आहे मित्रांनो. आता तुम्हाला परत यामध्ये पॉवर पॉईंट ओपन करायचं आहे आणि जे ट्रान्झिशन टॅब त्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्ही चूज करा. ते कोणतेही टेम्पलेट घ्या किंवा तुम्ही ब्लँक प्रेझेंटेशन घेतलं तरीही चालेल. ठीक आहे, ते मी कोणतेही एक जस्ट फॉर अ फन मी एक कोणतेही टेम्पलेट इथं क्रिएट करतो आणि जे माझं ट्रान्झिशन टॅब आहे ते मी इथं ओपन करून घेतो आणि नंतर जे आहे ती ही फाईल मी डेस्कटॉपवरती सबमिट करतो सेशन नंबरच्या नावाने. सर तुम्ही सेम या ट्रान्झिशन टॅबवरती क्लिक करा, नंतर इथं थोडंसं वर्क करा यावरती आणि ही फाईल तुम्ही सेव्ह करून ठेवा आठवणीने डेस्कटॉपवरती सेशन नंबर 42 या नावाने. तर बघा नंतर ही फाईल सेव्ह झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथं बघा सबमिटचं बटन इनेबल होऊन जाईल. तर फाईलला सबमिट करा आणि त्यानंतर बघा इथं समोरची स्टेप येईल आपल्या पुढं. तर त्यावरती सेम स्टेप आहे, परफॉर्म स्टेटस बटन इनेबल करा, इथं नेक्स्ट करा आणि यामधून जी फाईल आहे ते चूज करा. तर आपण अपलोड करूया त्या फाईलला जी मी तुम्हाला डेस्कटॉपवर सेव्ह करायची सांगितली होती सेशन नंबर 42 नावाने. ठीक आहे, तर चूज करूया यामधून बघा. तर ती फाईल मी इथं अपलोड केली होती. ठीक आहे, ती फास्टमध्ये इथे सेशन नंबर 42 नाव देऊन जी आहे ती फाईल सेव्ह करून घेतो. ठीक आहे ना, नंतर अपलोड करतो इथं. तर सेम आहे. तर चूज फाईल करा आणि डेस्कटॉपवरून ती फाईल तुम्ही या डेस्कटॉपवरती ठेवलेली असेल तर ती सेशन नंबर 42 नावाची फाईल तुम्ही इथं अपलोड करा. ओपन करा आणि नंतर सेव्ह. तर बघा आपलं जे प्रोसेसफुली आहे ते इथं सक्सेसफुली कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर आपलं सिम्युलेशन क्वेश्चन्स आणि
जे सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे ती राहिलेली आहे फक्त. तर सिम्युलेशन क्वेश्चन्स बघून घेऊ आपण. तर बघा, तुम्ही तुमच्या भागीदाराला नवीन बिझनेस प्रपोजल्स देण्यासाठी एक प्रेझेंटेशन देत आहात आणि तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रपोजल्स हे चित्र ॲड करायचे आहे. तर स्टार्ट करूया एक्झामला. आता यानंतर आपल्याला बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे बिझनेस प्रपोजल आहे त्याला बॅकग्राऊंड अप्लाय करायचं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवरती गेलो आपण, पिक्चर्स निवडलं. पिक्चर्समधून बिझनेस प्रपोजल हा जो मी एक पिक्चर घेतलेला आहे यावरती इन्सर्ट करा. कोणताही इमेज तुम्ही अपलोड केली तरी चालेल बरं का. तुम्ही फक्त एक इमेज सिलेक्ट करा आणि नंतर ॲन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. आता असं झाल्यानंतर दुसरा प्रश्न बघा, आयकॉन्स शब्दापेक्षा अधिक मनोरंजक पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये बिझनेसेस म्हणजे हँडशेकचा आयकॉन ॲड करायचा आहे. म्हणजेच आपल्याला आयकॉन ॲड करायचा मित्रांनो. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवरती जावे लागेल आणि नंतर बघा इथं इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये आयकॉन्स याचा बटनाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. नंतर यामधून बिझनेसेस आणि इथं बघा हँडशेक आहे त्यावरती इन्सर्ट करा. आता यामध्ये तुम्ही साईडला क्लिक करू शकत ना, कारण की तुम्हाला इथं रॉंग दाखवेल ते. ठीक आहे. तर डायरेक्टली तुम्ही हँडशेक म्हटलं तर हँडशेक या आयकॉनवरती क्लिक करून नंतर इन्सर्ट करायचं आहे. तर बघा इन्सर्ट झालेलं आहे आणि नंतर ॲन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिटसुद्धा झालेलं आहे आपलं. तर या फाईल जो आहे आपला यामधून सिम्युलेशन क्वेश्चन्स आहे या सेशनची कंप्लीट झालेले आहे आपले. आता फक्त सेशन कम्प्लिशन टेस्ट राहिलेले आहे मित्रांनो. तर ते आता आपण लगेच फास्टमध्ये बघून घेऊ. यामधून सेशन कम्प्लिशन टेस्ट बघा, स्टार्ट एक्झाम. पहिला प्रश्न आहे, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, कम्प्युटर्स आणि मोबाईल उपकरणे ही डॅश डॅश अशी वर्गीकृत केली जातात. तर ते म्हणजेच ते आपल्याला पर्सनल कम्प्युटर्स या नावाने दिलेले आहे त्यांनी. नंतर आहे, हातात धरता येईल अशा मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कम्प्युटर्स डॅश डॅश हे आहेत. तर ते म्हणजेच स्मार्टफोन्स हे एक हातात धरता येणारा उपकरण आहे. ठीक आहे, कम्प्युटर आहे तो एक. नंतर आहे एक पर्सनल कम्प्युटर जो लहानास हलका आणि कमी शक्तिशाली आहे आणि ज्याला स्पर्श संवेदनशील स्क्रीन आहे त्याला डॅश डॅश असे म्हणतात. तर ते म्हणजेच टॅबलेटवर आपण एक छोटा मिनी कम्प्युटर आहे तो. नंतर आहे, या हार्डवेअर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसवलेले असतात ज्यापासून एक कम्प्युटर सिस्टीम तयार होतात. तर त्याला म्हणजेच सिस्टीम युनिट असे म्हणतात. त्यावरती क्लिक करा नंतर सबमिट. तर बघा मित्रांनो, इथं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा आपली इथं कंप्लीट झालेलं आहे. तर आपण आता इथं एंड करून घेऊ. अशाच प्रकारे आपण इथं सेशन जे आहे 42 नंबरचं ते बघितलेलं आहे. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो, जेणेकरून असेच व्हिडिओज तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा मिळत राहतील. खूप महत्त्वाचं सेशन होतं. धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत बघण्यासाठी. महत्त्वाने तुम्ही आता इथं सॉल्व करा आणि पूर्ण मार्क्स मिळवा.